धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, जिल्हा परिषद शाळांनाही मोठा फटका। धाराशिवच्या 78 शाळांमध्ये 125 वर्गखोल्यांची पडझड। 25 शाळेमध्ये पाणी शिरल्याने साहित्य आणि पोषण आहारही भिजला। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसाचा कहर, कापूस, सोयाबीनसह इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त। अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीने नुकसान, शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान, तर शेतकऱ्यांनी फेकल्या मोसंबी रस्त्यावर। मुसळधार पावसाने अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद, शिरसीच्या पुलावर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला। शिरवळ, वाघदरी, वाडी, किरनळी, बोरगाव गावचा संपर्क तुटला। अहिल्यानगरमधील सीना नदीला पूर, पुराने नदीचं पाणी शिरलं शहरामध्ये। शहराच्या नेप्ती परिसरात गुडघ्या एवढं पाणी। काल रात्रभर झालेल्या पावसानं रस्तेही जलमय। बार्शी तालुक्याला रात्री पावसानं झोडपलं। आगळगाव येथील चांदणी नदी ओव्हरफ्लो, तर सोयाबीन, उडीद, कांदा पिकांचं अतोनात नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची दैना, पिकामध्ये पाणी पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलं। पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार, नदी नाले ओव्हरफ्लो, तर पुरामध्ये अडकलेल्या शिक्षकांना सुखरूपपणे बाहेर काढलं। छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका, जोरदार पावसानं अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान। गाझामध्ये इस्रायलकडून मोठा हवाई हल्ल्यामध्ये गाझातील 32 लोकांचा मृत्यू। आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असताना इस्रायलनं हवाई हल्ला केल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।